एवढी या कुटुंबाची महती आमच्या विजू काकांनी सांगितली, आम्हाला माहीत नव्हती. खरोखरच मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि त्या माऊलीसमोर एकच प्रार्थना करीन की तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे, निरोगी असं आयुष्य लाभू दे आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ दे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि बुवांना पण धन्यवाद देईन. एक दोन मुद्दे आहेत ते खोडल्याशिवाय काय पुढे जाऊचंही नाही. बुवांनी सांगितलं की मगाचा पुढचा गजर तो म्हणालो विशाल मसूरकर बुवांचा. म्हणजे तू काय गाव फिरतच असतं काय रे सगळे, आणि सगळ्यांचं मला वाटतं कोतवाला सगळ्यांचं लेखो जोको याच्याकडे सगळं असतं. काय बुवा आपण बोलतो काय काय विषय तुमका सांगतो. एकदा ना एका मूर्तिकाराक सुंदर मूर्ती बनवणारं असतं, त्या मूर्तिकाराक गर्व होतं, गर्व काय. आणि काय होता की त्या मूर्तिकाराक ना यम नेऊ घेता घराकडे, यम त्या मूर्तिकाराक नेऊ घेता. आणि ज्यावेळी ते यमाक तो मूर्तिकार बघता आणि घाबरतं, कारण यम समोर बघितल्यानंतर कोण पण घाबरणार हो. आणि यम ते का सांगता की बाबा तुझा हैसरला तिकीट संपलेला, आम्ही तुका नेऊ गेलं. त्याबरोबर तो मूर्तिकार घाबरता, पण तो हुशार असता. तो यमाक काय सांगता की तू आता माका नेऊक जर इलस तर एक माका अर्धो तास वेळ दे आणि अर्ध्या तासानंतर माका तू घेऊन जा, तोपर्यंत थांब. तो यम म्हणालो की बाबा ठीक आहे, आता एका नेऊकच जर इलं तर अर्धो तास थांबाया. झालं. त्या अर्ध्या तासामध्ये ह्यो मूर्तिकार हुशार असता. तो काय करता की जसो आपण दिसता, तो मूर्तिकार जसो दिसायचो तसे तो मूर्तिकार 5 मूर्ती तयार करता मातीचे, सेम टू सेम, आणि लाईनीमध्ये उभे करता. आणि त्या मूर्तींच्या मधोमध आपण जाऊन उभं राहता. म्हणजे टोटल 6 जण झाले. मूर्ती 5 आणि तो मूर्तिकार एक 6 उभं राहता. आणि यमाक हाक मारता, हे यमा ये बाहेर. यम येता आणि विचारात पडता की बाबा आता मी नेऊ गेलोय खरो, पण माझ्या समोर जशाच तसे दिसणारे हे सगळेजण दिसतात. आता ह्याच्यातलो खरो कोण, ह्यो मोठो यमाक प्रश्न पडता. यमाक मोठो प्रश्न पडता. पण शेवटी कसा तो देवांचोच देवा ना यम सुद्धा, बरोबर की नाही. तेका प्रश्न पडता की आता न्यायचो कोणा. चुकान जर एकाक जरी उचललंय तरी तेका तो नेऊ गोय. पण यम सुद्धा हुशार असता त्याच्यापेक्षा. तो काय सांगता, मूर्तिकाराने मूर्त्या छान बनविल्या, मूर्तिकाराने मूर्त्या छान बनविल्या, पण एक चूक केल्या. एवढंच यम एक वाक्य बोलता. काय बोलता, मूर्तिकाराने मूर्त्या छान बनविल्या पण एक चूक केल्या. एवढा वाक्य बोलल्याबरोबर त्या मूर्तिकारा गर्व असतं ह्याच्यासारखं. तर ह्यो कसं सांगता, तू ह्याचा घेतलंस, तू त्याचा घेतलंस, जसं काय ह्यो सगळा शिकाना जगोदर इलो, बरोबर की नाही. तू सुद्धा कोणाचा तरी घेऊनच शिकतस ना. तर त्या मूर्तिकारात गर्व असता. यमन वाक्य बोलल्याबरोबर की मूर्तिकाराने मूर्त्या छान बनविल्या पण एक चूक केली, ह्या एवढा बोलल्याबरोबर तो रागान बाहेर येतात. त्या मूर्तींच्या बरोबर उभं राहिला असतो तो बाहेर येतात. आणि यमाक विचारता काय चूक केलं. यम सांगता हीच चूक केलंस, चल माझ्या बरोबर. ए बुवा, ह्याचा त्याचा घेऊ का आम्ही का वाटेर सांडलेले बुवा नाही, लक्षात ठेव, समजलंच ना. उगाच कोणाकोण टापी लावची तू भाषा करू नको. तू एकदा देवगडात ये, मग तुका समजा, समजलं काय. हे राजापूर रत्नागिरी साईडला माझे बार्य तर कमी किरकोळ 2-3च झाले. त्याच्यामुळे इकडच्या लोकांचं म्हणजे काय लागतं किंवा कोणत्या पद्धतीत हे लागतात तेवढे आमका त्यांची हे माहिती नाही. तुम्ही आमच्या पट्ट्याक माझे बारे असतात, म्हणजे कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, आमच्या देवगड पट्ट्याक इकडे असतात. त्याच्यामुळे आमच्या लोकांना काय लागतं किंवा काय करू काय या आमका म्हणजे जैसा देश वैसा वेश त्या करूचा आमका सगळं माहिती आहे. असो, बाकी आता मी काही जास्त बोलत नाही, कारण मगाशी विजू काकांनी सांगितलं. त्याच्यामुळे म्हणजे तुका एक झरवून दिलंय, त्याच्यामुळे तू लक्षात ठेव, समजलंस ना. बाकी काय तुका मी सांगत नाही, रागान नाही सांगणार, प्रेमान सांगते, कळला, समजली. हा
आणि बुवानी सांगितलं की या देवीवरती तू काय म्हटलंच नाही. बुवा म्हणण्यासारखं भरपूर काय आहे, पण बुवा प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक वेळी तुका सुद्धा काहीतरी म्हणा व्हाया ना, बरोबर की ना, म्हणून तर ठेवलेलं आहे. कळलं का? सगळं असतं माझ्याकडे, काय नाही असं नाही. तू जेवढी गाणी म्हटलं सगळी माझ्याकडे होती, पण मी म्हणणारो नाही. म्हणून तुका त्यांना काय सांगले मी, एका सकाळपर्यंत 10-20 रुपये देत राह, सगळी गाणी म्हणतलोय बसा. घे लिहून. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. तुटला अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा 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 सवाल सुटला या कहाणीचा. तळपली आग उसळली, ज्योत झळकली आई ग, या दिठीची काजळ काळी रात सरली. बंध इणला भेद शिणला भाव भिनला, भर दुःखाची आस जीवाला रोज छळते. हे माळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा 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 भरून मळवट या कपाळी. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. आई अंबाबाईचा, देवी सप्तशृंगीचा, माहूर गडी रेणुका देवीचा, तुळजापूर तुळजा भवानी आईचा, मा सकल कला अधिपती गणपती धाव गोंधळाला. पंढरपूर वासिनी विठाई धाव गोंधळाला. हे गाज भजनाची येऊ दे ग, साज सुजनाची वाजू दे ग, पत्थरातून 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 फुटल हो या प्रतापाचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या आई भवानीचा, आई भवानीचा, आई भवानीचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी अशोक नानू भराडी सावंतवाडी यांच्या स्मरणार्थ त्यांची कनिष्ठ कन्या सौ तृप्ती अमोल लोटणकर यांच्यातर्फे हे 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय रुपेश चंद्रकांत लोटणकर यांच्याकडून
या लक्क पडला प्रकाशच्या गाण्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कविवर्य कैलासवासी नामदेव लोटणकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अनिल नामदेव लोटणकर यांच्याकडून हे 501 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय मेघा मधुकर कदम यांच्याकडून बहुमानाचे 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यामुळे बुवा काय आहे की कोण कमी नाही, कळला ना. आता खरोखरच तू मग काही सांगितलंस की काय, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मान्य की सुरुवातीक प्रथम मी बारी घेतल्यामुळे कसा की लेट करता का म्हणे टायमिंगमध्ये हो काय, तुझा सुद्धा ऐकाक लोकांक मेळा होया, माझा सुद्धा मेळा होया. आणि आता तू सांगितलंस, खरोखर सांगितलंस की भजनाक जरी गर्दी नसली तरी जेवढे भजन रसिक तेवढे दर्दी आहेत. आणि खरोखरच हीच भजनाची ओळख आहे हो, हीच भजनाची ओळख आहे. म्हणून म्हणते की गर्दी काय उपयोगाची नाही. कोणतरी म्हणतले शेलाय, कोणतरी म्हणतले उडव आणि जा, आणि तो घरात जाऊन झोपतो याळा. आमच्या सन्माननीय लोटणकर साहेब, आमचे अनिल लोटणकर साहेब यांच्यासाठी एक कडवं म्हणतोय बघा. साऱ्या रसिक जनांचा खास अनिल दादा आला नावास, साऱ्या रसिकांचा तो खास अनिल दादा आला नावास. हो चर्चा गावागावात एकच वादा आमचा अनिल दादा, एकच वादा आमचा अनिल दादा, एकच वादा आमचा अनिल दादा, एकच वादा एकच वादा आमचा अनिल दादा, एकच वादा. साऱ्या जनतेचा तो खास, साऱ्या जनतेचा तो खास अनिल दादा आला नावास. हो चर्चा गावागावात एकच वादा आमचा अनिल दादा, एकच वादा आमचा अनिल दादा, एकच वादा आमचा अनिल दादा, एकच वादा आमचा अनिल दादा. ओ शिवरायांचा मावळा भला, जनतेला नेताला भला, शिवरायांचा मावळा भला, जनतेला नेताला भला. साऱ्यांची साथ हाय त्याला, हो साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नावाला आला. साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नावाला आला. आहे मनान साधा अशी दादाची अदा, एकच वादा आमचा अनिल दादा, 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 एकच वादा आमचा अनिल दादा. हो समाज कार्य आहे हो महान, सारे देती दादाला मान. समाज कार्य आहे हो महान, सारे देती दादाला मान. गोर गरीबा करतोय दान, लाखो दिलाची बनलाई जान. गोर गरीबा करतोय दान, लाखो दिलाची बनलाई जान. असतो सदा कामात दादाचा नेक इरादा, एकच वादा आमचा अनिल दादा, एकच वादा आमचा अनिल दादा, एकच वादा आमचा अनिल दादा.
आला नावाच चर्चा गावागावात एकच वादा आमचा अनिल दादा 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 एकच वादा आमचा अनिल दादा. धन्यवाद. काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात. भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात. मिळतात येथे माणसे लाखो आणि हजारोंनी, पण या अनिल लोटनकर मंडळींसारखी किंवा अनिल लोटनकर कुटुंबियांसारखी माणसं रोज मिळत नसतात. त्याच्यासाठी जबरदस्त योगायोगच असावे लागतात. योगायोगच असावे लागतात. योगायोगच असावे लागतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी कैलासवासी नामदेव लोटनकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय स्नेहा पंडित यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि एक बुवा तुझ्यासाठी ना एक गाणं म्हणते. ते का वाटलं काय की काय नाही मी पुरो सकाळपर्यंत म्हणा शकतो, पण त्या वेळ काळ बघून बुवा करूचं लागतं. समजलं. आणि मगाशी तुम्ही म्हटलात मित्रांसाठी गाणं ना, त्याच्यावरती सुशील गोठणकर बुवांनी एक गाणं काढलेलं. आमचे दशावतारी महान कलाकार सुधीरजी कलिंगड ज्यावेळी वारले त्यावेळी त्यांच्यावरती त्यांनी एक गाणं काढलेलं, एकदम सुंदर गाणं. त्याच चालीवरती त्यांनी काढलंय. एकच कडवं या ठिकाणी सादर करतोय बघा. काळ झेपावला दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या बुवानी म्हटल्यानी. काळ झेपावला वादळासारखा, काळ झेपावला वादळासारखा झाला रसिक गुणी राजाला पारखा, झाला रसिक गुणी राजाला पारखा, झाला रसिक गुणी राजाला पारखा. काळ झेपावला वादळासारखा, काळ झेपावला वादळासारखा झाला रसिक गुणी राजाला पारखा, झाला रसिक गुणी राजाला पारखा, झाला रसिक गुणी राजाला पारखा. त्यांनी काय कडवं टाकले बघा. ठाई ठाई सुधीर नाव हे गाजले देव स्वर्गीचे भेटाया आतुरले. ठाई ठाई सुधीर नाव हे गाजले देव स्वर्गीचे भेटाया आतुरले. इंद्रचंद्रासवे तारे अन तारका, इंद्रचंद्रासवे तारे अन तारका झाला रसिक गुणी राजाला पारखा, झाला रसिक गुणी राजाला पारखा, झाला रसिक गुणी राजाला पारखा. काळ झेपावला वादळासारखा, काळ झेपावला वादळासारखा झाला रसिक गुणी राजाला पारखा, झाला रसिक गुणी राजाला पारखा, झाला रसिक गुणी राजाला पारखा. धन्यवाद. भुवनसाठी एक गाणं म्हणूया आणि अभंग घेऊया. थांबला का उंबऱ्याशी या बसा
राजी खुशी घ्या सबुरीन विडा बुवा का उगा घाई अशी इजला कशान सख्या सजना सांगा लुक लुकणारा दिवा इजला कशान सख्या सजना सांगा लुक लुकणारा दिवा इजला कशान सख्या सजना सांगा लुक लुकणारा दिवा हो वणवा जिव्हारी धुमसल रायाची रातभर आता नवा वणवा जिव्हारी धुमसल रायाची रातभर आता नवा लाल नटखट अवखळ तोऱ्याची तरणी ताची नखऱ्याची अशी टकत मुरडत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा चंद्रा रात रंगीन रंगुनी चंद्रा साज शिनगार आलेहुनी चंद्रा सुर तालात मी दंगुनी आले तारांगणी चंद्रा चंद्रा चंद्रा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी अभंग सादर करतोय, बराच वेळ झाला. बाकी बुवा का तसे बोलले नाही. गोडो माणूस हा विचारो उगाच धिसपटावता नाही रे का पहिल्याचे का. मगाशी बुवा तुम्ही छान प्रबोधन केलं, पंचरत्नांची आठवण काढली. तो सांगता तू पंचरत्नांच्या पट्टीतलो नाही तर खायच्या पट्टीतलो. माझी पट्टी आहे देवगडात, तुला दाखवतोय कसली पट्टी आहे. बुटपट्टी आणा काय कसली आहे ती तुला दाखवतोय, कळला का. पण बुवा त्यावेळीची भजनं मगाशी एक जाता जाता एक व्यक्ती मला बोलून गेली, ओळखीची नाही माझ्या, की बुवा खरोखरच की आज भजनांची परिस्थिती ना ही लय बेकार चालली आहे नाही का. मी म्हटलं आता त्याचा विलास नाही हो, बरोबर की नाही. जैसा देश वैसा वेश करावा लागतो. मगाशी बुवा तुम्ही सांगितलंय तर त्यावेळी सुद्धा कैलासवासी बाबाजी धोंडू लोटणकर यांच्या स्मरणार्थ रोहित मंगेश लोटणकर रमेश रोहित लिहिलं रोहित उमेश लोटणकर, हा कैलासवासी बाबाजी धोंडू लोटणकर यांच्या स्मरणार्थ रोहित उमेश लोटणकर यांच्याकडून हे 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मगाशी बुवानी आपण हे भजनामध्ये काय करतोय आणि त्यावेळीचे पंचरत्न बुवा काशीराम परब बुवानी चंद्रकांत कदम बुवांबरोबर ज्यावेळी 12 व्हायच्या बुवा त्यावेळी त्यांनी एक काशीराम परब बुवानी त्यांच्यावरती एक गजर काढलेला, एक थोडक्यात सांगतोय बघा कसा. आले जन्मास झाले गुरुदास, आले जन्मास झाले गुरुदास, असे भजन सम्राट थोर भुव चंद्रकांत कदम जगी झाले हो अमर. भुव चंद्रकांत कदम जगी झाले हो अमर. भुव चंद्रकांत कदम जगी झाले हो अमर. आले दास झाले गुरुदास, आले जन्मास झाले गुरुदास, असे भजन सम्राट थोर भुव चंद्रकांत कदम जगी झाले हो अमर. देवगड तालुका आरे गावात जन्म आले संतान, आले संतान, जन्म आले संतान. हो धन्य
माता पित्याचा केला त्याने उद्धार, कदम घराणं नाचे प्रेमान, कदम घराणं नाचे प्रेमान, देव पावला हरेश्वर, देव पावला हरेश्वर, बुवा चंद्रकांत कदम जगदावे हो अमर, चंद्रकांत कदम हो आले जन्मास झाले गुरुदास, आले जन्मास झाले गुरुदास, भजन सम्राट थोर, बुवा चंद्रकांत कदम जगदावे हो अमर, बुवा चंद्रकांत कदम. म्हणजे त्यावेळी बुवांबद्दल असलेली आत्मीयता, प्रेम हे काय होतं बुवा. आणि आज तुम्ही काय किंवा मी काय, आपण आज कुठच्या तऱ्हेने म्हणजे थराला जाऊन आपण बोलतो किंवा भाऱ्या करतो, हे चुकीचंच आहे. पण काळ जसा बदलत चाललाय तसं बदलावं लागतं, नाहीतर कोण बोलवत नाही, हे पण त्याचबरोबर खरी गोष्ट आहे. ठीक आहे, या ठिकाणी अभंग सादर करतोय. आता ह्यो सुद्धा अभंग मी म्हणणार आहे ना, तर ह्यो नाव सांगणार आहे त्याचा कोणाचं, म्हणून मुद्दामच ह्यो काढतो, म्हणून मुद्दाम ह्यो काढलं, ह्यो सगळा सांगणारा, ह्यो सुद्धा अभंग कोणाचा. आणि एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी तरस दीवानी. लागली से आज मजला गोडी अभंगाची, लागली से
आज मजला लागली से आज मजला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची हा लागली से आज मजला गोडी अभंगाची लागली से आज मजला गोडी अभंगाची कृपा लागली से आज मजला गोडी अभंगाची कृपा पांडुरंगाची पांडुरंग पांडुरंग ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम 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 हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम राम हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम राम लागली से आज मजला गोडी अभंगाची लागली से आज मजला गोडी अभंगाची कृपा पांडुरंगाची पांडुरंग पांडुरंग पुंडलिका कारणे उभा विटेवरी पुंडलिका कारणे उभा विटेवरी पुंडलिका कारणे उभा विटेवरी हा हा पुंडलिका कारणे उभा विटेवरी पुंडलिका कारणे उभा विटेवरी पुंडलिका कारणे उभा विटेवरी धन्य धन्य चंद्रभागा धन्य ती पंढरी 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 हो लागली से आज मजला गोडी अभंगाची लागली से आज मजला गोडी अभंगाची
लागली से आज मला गोडी अभंगाची लागली से आज मला गोडी अभंगाची कृपाच्या पांडुरंगाची कृपाच्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद